तर मुंबईतून आणखी एक मोठी बातमी येते। महापौर रितू तावडेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच एक जण मॅनहोलमध्ये पडलेला आहे। आज एबीपी माझानं महापालिकेच्या गलथान कारभाराचा भांडाफोड केलेला होता। कशा प्रकारे मॅनहोल उघडे आहेत आणि पालिकेचं त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय हे एबीपी माझानं सकाळपासूनच उघडकीस आणलेलं होतं आणि त्यानंतर महापौर रितू तावडेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच एक जण मॅनहोलमध्ये पडल्याचं समोर आलंय। तर एबीपी माझानं मॅनहोलचे वास्तव समोर आणल्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही मॅनहोलची आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली होती। माटुंगा परिसरात त्या पाहणी करताना अशा रीतीने एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेली आहे। महापौर रितू तावडे यांच्या समोरच हा प्रकार घडलाय। तर जी व्यक्ती पडलेली आहे ती महापालिकेची कर्मचारी असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे पाहणी दौऱ्यादरम्यानच जर असा प्रकार घडत असाल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित होत आहे। महापौर रितू तावडे हे एका बाजूला अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बातचीत करत होत्या, मात्र त्याच वेळी महापालिकेचाच एक कर्मचारी या मॅनहोलमध्ये पडलेला आहे। महापौरांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता कुणीही अशा प्रकारे मॅनहोल उघडा ठेवला तर संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं रितू तावडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सकाळी सांगितलेलं होतं, मात्र त्यांच्या समोरच हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे महापौर रितू तावडे आता या मॅनहोलच्या प्रकरणात कसं लक्ष घालणार, काय कारवाई करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महापौर रितू तावडे यांनी गटाराची पाहणी करत असतानाच असा हा प्रकार घडलेला आहे। माटुंग्यातली ही दृश्य आहेत। मुंबईच्या माटुंगा परिसरात अनेक सखल भागात पाणी साचलेलं होतं, मॅनहोल उघडे होते आणि अशा रीतीनं या मॅनहोलची पाहणी करतानाच हा प्रकार घडलेला आहे। महापौरांच्या समोरच एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेली आहे। ही व्यक्ती कुठली सामान्य व्यक्ती किंवा इतर व्यक्ती नव्हती, तर ती महापालिकेचीच एक कर्मचारी होती जी महापौरांच्या या पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होती। तीच व्यक्ती अशा रीतीनं या मॅनहोलमध्ये पडलेली आहे। महापौर रितू तावडे या सगळ्या परिसरात पाहणी करत होत्या। आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांनी या व्यक्तीला आधार देत त्या व्यक्तीला बाहेर काढलेला आहे, मात्र महापौरांच्या समोरच हा गंभीर प्रकार घडलेला आहे। मुंबईच्या उघड्या मॅनहोलचं वास्तवच या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय, अधोरेखित झालंय। आज सकाळपासूनच एबीपी माझानं उघड्या मॅनहोलचा हा मुद्दा लावून धरलेला होता। अंधेरी सबवे असेल किंवा कुर्ल्याचा काजूपाडा परिसर असेल, या परिसरामध्ये उघडे मॅनहोल आढळून आलेले होते आणि या मॅनहोलच्या वर काही लोखंडी काठ्या ठेवून किंवा लाकूड ठेवून किंवा दगड रचून हे मॅनहोलला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होत होता। त्याच्या सभोवताली एक सुरक्षा कठडा निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र अत्यंत कुचकामी हा सगळा प्रयत्न असल्याचं समोर आलं होतं। कुठलंही बॅरिगेटिंग होत नव्हतं आणि यावरच एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केले होते। तर मनसेचे नेते नगरसेवक यशवंत किल्लेदार सध्या आपल्या सोबत आहेत। यशवंतजी नमस्कार। मॅनहोलचं वास्तव खरं तर आम्ही सकाळपासूनच मांडलेलं आहे। पहिल्या पावसात कशा रीतीनं मुंबई महापालिकेची पोलखोल झाली ते आम्ही मानतोय, मात्र महापौरांचा दौरा सुरू असतो आणि त्याच वेळी महापालिकेचाच कर्मचारी एका मॅनहोलमध्ये पडतो। अत्यंत गंभीर घटना घडली आहे। हो, आता सकाळी मला वाटतं तुमच्याच चॅनेलने दाखवलं ना, कुर्ला काजूपाडा आहे किंवा अंधेरी सबवेला सुद्धा मॅनहोलचे झाकणं नव्हती। आता हे माटुंग्याला दौरा करतायत मेयर मॅडम स्वतः प्रत्यक्ष पाहणी करतायत। त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्या खरोखर स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। परंतु हीच गोष्ट आम्ही गेले महिना दीड 2 महिने सांगतो आहोत की नाले सफाई नीट होत नाहीये। मग छोटे नाले, मोठे नाले, मिठी नदी, स्टॉर्म वॉटर लाईन्स यांची साफसफाई नीट होत नाहीये। कॉन्ट्रॅक्टर फसवणूक करतायत। तेव्हा आम्ही विरोधक आहोत म्हणून विरोध करतात अशा पद्धतीने आम्हाला घेतलं गेलं। आम्हाला सिरियसली गांभीर्याने आमच्या म्हणणं आम्ही जे मांडलं होतं घेतलं नाही यांनी, त्याची ही परिणिती आहे। आणि पाऊस फार पडलेला नाहीये, अजून धो पाऊस पडायचा बाकी आहे। जर ह्या कमी पावसात ही परिस्थिती असेल तर मला सांगा, ही मुंबई महानगरपालिकेची नामुष्की नाहीये का?
महापौर आता दौऱ्यावर आहेत, पाहणी करतायत. पाहणी दौऱ्याच्या वेळेला कर्मचारीच मॅनहोलमध्ये पडतोय. जवळजवळ अर्धा माणूस तो आत खोलात गेलेला होता. नशीब तिथे पोलीस ड्युटीवर सोबत होते, त्यांनी त्याला पटकन हात दिला आणि उचलला. नाहीतर काय घटना घडली असती, जी काही वर्षापूर्वी डॉक्टर अमरापूरकरांच्या बाबतीत घडलं, तसंच काहीतरी झालं असतं ना, जर तिथे बाकी इतर मंडळी नसती तर. खरं तर महापौरांना आम्ही हा प्रश्न विचारला होता, तेव्हा महापौरांचं असं म्हणणं होतं की ज्या भागात मॅनहोल सुकडे असतील त्या भागातल्या नगरसेवकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी महापालिकेला हे लक्षात आणून द्यावं, त्यांनी टीका करावी, मात्र कामही करावं. अगदी बरोबर आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण त्या विभागातले नगरसेवक कोण आहेत ते पहा ना. या माटुंग्याचा नगरसेवक कोण आहे? महापौर मॅडम ज्या म्हणतायत ना, त्यांच्या पक्षाचाच आहे नगरसेवक. पुढे तुम्ही अंधेरी सबवेला नगरसेवक कोणाचा आहे? आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक जिथे आहेत तिथे प्रशासन विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना किती सहकार्य करतं, हाही प्रश्न आहे ना. कसं आहे, तुम्ही जेव्हा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा तुम्ही लोकांसाठी म्हणून काम करताना, तेव्हा सत्ता राबवताना बायस पद्धतीने पहिली राबवली नाही पाहिजे. तुम्ही निधी देताना विरोधी नगरसेवकांना नॉमिनल 25 लाखाचा निधी देता आणि स्वतःच्या नगरसेवकांना 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी देता, तेव्हा हे शानपण कुठे जातं? सगळ्याच गोष्टी आहेत ना, नाण्याला दोन्ही बाजू असतात हो, एक बाजू नसते. त्यामुळे आपण कोणतंही विधान करताना आपण मागचा पुढचा विचार करून विधान करावं असं मला वाटतंय. यशवंतजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर हा प्रकार घडल्यानंतर महापौरांचा संतापही आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र हाच प्रश्न आम्ही सकाळपासून उपस्थित करतोय. महापौरांसमोरच पालिकेचा अधिकारी कर्मचारी अशा रीतीने मॅनहोलमध्ये पडलेला आहे. एबीपी माझानं ही धोक्याची घंटा सकाळपासूनच दाखवलेली होती. तर एबीपी माझानं सकाळपासूनच या उघड्या मॅनहोलचा प्रश्न मांडलेला होता, हा धोका लक्षात आणून दिलेला होता. महापौरांशी देखील बातचीत केलेली होती. मुंबईत 2 ठिकाणी मॅनहोल धोकादायक पद्धतीने उघडी असल्याचं एबीपी माझानं आज सकाळी दाखवलं होतं. कुर्ला काचूपाडा आणि अंधेरी सबवे इथली मॅनहोल उघडी होती. एकीकडे रस्त्यात पाणी साचत असताना मॅनहोल उघडी ठेवलीच कशी, असा सवाल उपस्थित झाला होता. माझाच्या या बातमीनंतर तातडीनं दखल घेत काजूपाड्याचं मॅनहोल झाकण लावून बंद करण्यात आलं. महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखलही घेतली. उघडी मॅनहोलची पाहणी करण्यासाठी महापौर तातडीनं दौऱ्यावर निघाल्या. या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं महापौरांनी सांगितलं होतं. आणि आता आपण काही वेळापूर्वीच दृश्य पाहिलेलं आहे. माटुंगा परिसरात महापौर पाहणीसाठी गेले असताना त्यांच्या समोरच पालिकेचाच एक अधिकारी अशा रीतीनं मॅनहोलमध्ये पडलेला आहे. त्यानंतर महापौरांनी संताप व्यक्त केला, संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. मात्र महापौरांचा हा संताप म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असंच याचं वर्णन करावं लागेल. तर याच मुद्द्यावर महापौर रितू तावडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी नेमकं काय सांगितलेलं होतं आपण पाहूयात. आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी मुंबईच्या महापौर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. सखल भागात अतिवृष्टी झालेली आहे. निचरा पाण्याचा सकाळी देखील आपल्याला होताना दिसलेला नाहीये. आता देखील पाऊस सुरू आहे. काय नेमकी परिस्थिती आहे, तुम्ही काय आढावा घेतला? मी संपूर्ण माहिती घेतली आणि आता मी व्हिजिट करायला प्रत्येक ठिकाणी निघतेच आहे. तर मालाड सबवे असेल, अंधेरी सबवे असेल, हिंदमाता असेल, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. परंतु मालाड असेल, हिंदमाता असेल किंवा गांधी मार्केट असेल, त्या ठिकाणी पाणी साचून त्याचा निचरा सुद्धा झालेला आहे. अंधेरी सबवेला पाणी जास्त प्रमाणात स्टॅग्नंट राहिलेलं आहे. अंधेरीच्या बाबतीत वारंवार आम्ही सांगितलं की अंधेरीमध्ये आम्हाला ॲडिशनल पंप लावून मोगरा नाला जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाणी फेकावं लागेल. तर यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.